पुरंदर तालुक्यातील आणि हवेली तालुक्यातील सर्वात महत्त्वाची स्पर्धा, ज्या स्पर्धेला मिनी ऑलिम्पिक म्हणून पुणे जिल्ह्यामध्ये ओळखले जाते, ही स्पर्धा सहकार महर्षी शिक्षण महर्षी स्वर्गीय नामदार चंदूकाका जगताप यांच्या स्मरणार्थ रविवार दिनांक 26 आणि सोमवार दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी भैरवनाथ कुस्ती स्टेडियम या ठिकाणी आपण पाठीमागं पाहत असाल, या कुस्ती स्टेडियमला ही स्पर्धा संपन्न होणार आहे. पुरंदर हवेलीचे माजी आमदार आदरणीय संजयजी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पुरंदर तालुका कुस्तीगीर संघ आणि पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सासवड यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्हा कुस्तीगीर तालीम संघाच्या मान्यतेने त्यांच्या नियमानुसार ही स्पर्धा संपन्न होणार आहे. खरं तर हे स्पर्धेचं 20वं वर्ष आहे. अतिशय चांगली गाजलेली स्पर्धा आणि पारदर्शीपणे या ठिकाणी स्पर्धा पार पडते. या चांदीच्या गदेच्या मानाच्या गदेसाठी आणि पुरंदर केसरी किताबासाठी अनेक वर्ष मल्ल तयारी करत असतात आणि खरं ही प्रतीक्षा या वर्षाची काही निवडणुका असल्यामुळे मध्यंतरीच्या काळामध्ये ही स्पर्धा लांबणीवर पडली, परंतु ज्या त्या वर्षात ही स्पर्धा झाली पाहिजे याच्यानुसार ही स्पर्धा आता उद्याच्या रविवार आणि सोमवार या दिवशी पार पडत आहे. या स्पर्धेमध्ये एकूण 10 गट आहे. 30 किलोपासून 35, 40, 45, 50, 55, 60, 66, 74 आणि खुला गट असे हे सगळे गट आहेत. या कुस्ती स्पर्धेमध्ये खेळणाऱ्या मल्लांसाठी आपल्या पुरंदर हवेली मतदारसंघातील त्यांचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे रेशनिंग कार्डचा पुरावा देणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे. या स्पर्धेतील मल्लांसाठी 1 किलो वजनाची सूट त्या ठिकाणी आपण ठेवलेली आहे आणि या स्पर्धेला अतिशय चांगले रंगत लाभणार आहे. अनेक वर्ष या स्पर्धेची परंपरा पुरंदर हवेलीचे माजी आमदार आदरणीय संजयजी जगताप यांनी या ठिकाणी टिकवून ठेवलेली आहे आणि ही परंपरा कायम राखत ह्या दृष्टीने की भविष्यामध्ये महाराष्ट्र केसरीसारखे मल्ल या तालुक्यातून हवेली तालुक्यातून घडावेत आणि म्हणूनच आदरणीय आमदार साहेबांनी या स्पर्धेमधील जो पुरंदर केसरी तो महाराष्ट्र केसरी झाला तर त्याच्याकरता स्कॉर्पिओ गाडी देखील त्या ठिकाणी ठेवलेली आहे. त्याच्यामागचा उद्देश एकच आहे की ही परंपरा टिकणं गरजेचं आहे, कारण तरुण वर्ग जेवढा देशामध्ये असेल तेवढा देश सशक्त राहील आणि संरक्षणाच्या दृष्टीने सुद्धा तितका मजबूत राहील. याकरता पहिलवान घराघरामध्ये तयार होणं गरजेचे आहे, गावागावामध्ये तालमेल निर्माण झाले पाहिजे आणि तशा पद्धतीची ही संकल्पना आदरणीय आमदार साहेबांनी त्या ठिकाणी टिकून ठेवली. याकरताच शिवाजी व्यायाम मंदिरसारखं एक प्रशस्त असतं पुणे जिल्ह्यामधलं अतिशय नावाजलेलं कुस्ती संकुल त्या ठिकाणी आहे. आजही 100च्या वर मल्ल त्या ठिकाणी सराव करत असतात. पुणे जिल्ह्यामध्ये अनेक नामवंत तालमी आहेत. त्या तालमीमधून सुद्धा आपण पाहतोय की अनेक नामवंत मल्ल तयारी करत असतात. या स्पर्धेच्या निमित्ताने सुद्धा जुन्या जाणत्या मल्लांना न्याय दिला पाहिजे या दृष्टिकोनातून राज्यस्तरीय राजे उमाजी नाईक केसरी पुरस्कार सरांनी सुरू केलेला आहे. त्या पुरस्कारासाठी यावर्षी कामगार केसरी ज्ञानेश्वर मांगडे यांची निवड केलेली आहे. त्यांचंही मी या निमित्ताने अभिनंदन करतो. पुरंदर तालुक्यातील ज्या मल्लांनी पुरंदर तालुक्यामध्ये चांगली कुस्ती करून ही कुस्तीची परंपरा टिकवली अशा नामवंत ज्येष्ठ मल्लांना मल्हार केसरी पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी हा पुरस्कार शिवाजीराव भिकोबा ताकवले अर्थात बाबासाहेब ताकवले यांचे चिरंजीव त्यांना त्या ठिकाणी मल्हार केसरी पुरस्कार देऊन आपण सन्मानित करत आहोत. या कुस्ती आखाड्याची एक चांगली परंपरा आहे. महाराष्ट्र केसरी सारखे नामवंत मल्लाचा ज्या वर्षी महाराष्ट्र केसरी होतील त्यांचा गौरव या आखाड्यामध्ये केला गेला आहे. म्हणून ह्या गौरवसुद्धा या वर्षीचे महाराष्ट्र केसरीचे मानकरी डबल महाराष्ट्र केसरी पैलवान हर्षवर्धन सदगीर यांना या कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने गौरवण्यात येणार आहे. या कुस्तीला युवराज केचे कुस्ती निवेदन करणार आहेत. नामवंत हलगीवादक राजू आवळे यांची हजेरी या कुस्ती स्पर्धेला लाभलेली आहे. असे अनेक चांगले उपक्रम या स्पर्धेच्या निमित्ताने तुम्हाला डोळ्याची पारणे फेडणारी ही स्पर्धा आहे. मी या स्पर्धेच्या निमित्ताने नामवंत सर्व प्रेक्षक वर्गांना कुस्ती शौकीनांना आवाहन करतो, पुरंदर हवेली तालुक्यातील पुणे जिल्ह्यातील सर्व कुस्ती शौकीनांना आवाहन करतो की आपण या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आपण जरूर उपस्थित राहा आणि ही डोळ्याची पारणं फेडणारी स्पर्धा आणि आता फक्त 2 दिवसावर प्रतीक्षा राहिली की मानाची चांदीची गदा आणि पुरंदर केसरीचा खुताब कोण पटकवतोय ही प्रतीक्षा आता संपलेली आहे. येत्या 2 दिवसामध्ये ही स्पर्धा या ठिकाणी आपल्या डोळ्याची पारणं फेडणारी संपन्न होईल. या ठिकाणी निवेदन दिले. यानंतर पुढे भाऊ जगताप बोलतील. पुरंदर केसरी कुस्ती स्पर्धेच्या नियोजनासाठी आता आपण या ठिकाणी उपस्थित आपण सर्वजण पाहतात की आखाड्याचं काम चालूच आहे. ज्या माजी आमदार चंदूकाका जगताप यांनी 20 वर्षापूर्वी तालीम चालू केली. खरं तर शिवरी या ठिकाणी पहिलीच छोटीशी तालीम चालू केली. त्या ठिकाणी काही मुलांना दत्तक घेतलं गेलं. तिथून मुलं वाढल्यानंतर सासवडला प्रशस्त असं सासवडला मोठी तालीम, 2 मॅट, माती आखाडा, चांगले कोच त्या ठिकाणी आणले गेले. ते आपल्या तालुक्याला पैलवानकीची
प्रथा आहे. प्रत्येक घराघरामध्ये तालुक्यामध्ये बिवडी असेल, गराडा असेल, माहूर असेल, पिंपळे असेल, सासवड असेल, या ठिकाणी चांगले कुस्तीगीर पहिले असायचे. तीच परंपरा पुढं मोडकी झाली होती. हे काकांच्या लक्षात आल्यानंतर काकांनी परत ते कुस्ती तालीम चालू केली आणि आता आपल्या तालमीतील महाराष्ट्र केसरीसाठी 10-12 पोरं ठिकाणी दरवर्षी जात असतात. काही मुलांना यश येतं, काही मुलांना अपयश येतं. जो चांगलं काम करणार आहे तो पुढं जाणारच आहे. या उद्देशानं की आज 100-150 मुलं या तालमीमध्ये व्यायाम करतात. त्यांचं सदृढ राहणं, घरामध्ये आपला मुलगा पैलवान असं एक मोठं प्रतीक असतं किंवा चांगलं त्या समाजाकडे पाहिलं जातं. अशा दृष्टीने या ठिकाणी पारदर्शक इतके पुरंदर कुस्ती स्पर्धा चालू असते आणि यामध्ये तालुक्यातील असेल, मतदारसंघातील पुरंदर हवेली मतदारसंघातील सर्व पैलवान शौकीन, कुस्ती शौकीन आणि येत असतात. त्यांचं पारदर्शक निकाल दिले जातात. चांगले कोच तिथं असतात, पंच तिथं असतात. त्यांचे सगळं मानधन देऊन ते सुद्धा परमेश्वराचा न्याय त्या ठिकाणी देत असतात. कुणावर ते अन्याय करत नाहीत. त्या ठिकाणी सर्वांनी आपण त्या ठिकाणी यावं, आपल्या मुलांना घेऊन यावं. येताना बरोबर आताच पंत सरांनी सांगितलेलंच आहे की आधार कार्डची गरज आहे, कारण तो बाहेरचा मुलगा येऊन आपल्या तालुक्यातलं बक्षीस घेऊन जाऊ नये. त्यासाठी आधार कार्ड आणि रेस्टिंग कार्ड असणं गरजेचं आहे. आपण सकाळी लवकर 9 वाजता येऊन वजनं द्यावीत. वजनं झाल्यानंतर वजनं 11 ते 12 पर्यंत वजनं घेतली जातील. 11 पर्यंत वजनं घेतली जातील. त्यानंतर गट लॉट पाडले जातील. ते सर्वांनी नोंद घ्यायच्या. ऊन जास्त असल्यामुळे 5 वाजता कुस्ती स्पर्धा चालू होईल, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. बोल बजरंग बली की, बोल बजरंग बली की.